जसं महिलांना 112 नंबरची हेल्पलाईन आहे तशी तमाशा कलावंतांना जिथं काय अशा दंगल घडतील तिथं आम्हाला हेल्पलाईन सरकारने द्यायला पाहिजे. रघुवीर भाऊना पद्मश्री मिळाला म्हणजे आम्ही तमाशा कलावंत म्हणजे तमाशा कलावंत नाही तर आम्ही पद्मश्री आहे. त्यामुळे आम्हाला सरकारनं या तमाशा कलावंतांना संरक्षण द्यायला पाहिजे. आम्हा कलावंतांचं जीवन म्हणजे असं धाकाधाकीचं असतं. परवाची घटना घडली. विठाबाई बामंग नारायणगावकर यांच्या तमाशावर जो भ्याड लोकांनी हल्ला केला त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आतापर्यंत अशा अनेक वेगवेगळ्या घटना घडतात पण आम्हाला सरकारकडून या तमाशा कलावंतांना संरक्षण मिळत नाही. तर आम्ही वारंवार लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कलावंतांच्याबद्दल शासन दरबारी जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही निवेदनसुद्धा व्यक्त दिलेले आहेत की आम्हाला संरक्षण ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी काही गावात दोन पार्ट्या असतात, एखाद्या पार्टीकडून आम्हाला दंगा करण्याचा प्रयत्न असतो, एखाद्या पार्टीकडून चांगलं सहकार्य मिळतं. तर अशा ठिकाणी आम्हाला जसं महिलांना 112 नंबरची हेल्पलाईन आहे तशी तमाशा कलावंतांना जिथं काय अशा दंगल घडतील तिथं आम्हाला हेल्पलाईन सरकारने द्यायला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. पेशवाई काळापासून हा तमाशा कलावंत आपल्या पाठीमागलं जे दुःख आहे ते मागच सारून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही घटना घरी घडल्या तरी सुद्धा स्टेजवर येऊन आपलं दुःख बाजूला सारून या तमाशा कलावंतांना जे न्याय देण्याचा प्रयत्न करतात कलावंत, अशा कलावंतांना संरक्षण शासनाने द्यायला पाहिजे. आता तूर्त रघुवीर भाऊना पद्मश्री मिळाला म्हणजे आम्ही तमाशा कलावंत म्हणजे तमाशा कलावंत नाही तर आम्ही पद्मश्री आहे. त्यामुळं आम्हाला सरकारनं या तमाशा कलावंतांना संरक्षण द्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत ह्या घटनेचा उमाबाबाजी तमाशा कलाकार संघटना आणि लोकसमन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. बंधूंनी गेल्या काही दिवसात परवा विठाभाऊ मांग तमाशावर जो हल्ला झाला, काही भ्याड लोकांनी हल्ला केला, या हल्ल्याबद्दल मी माझ्या तमाशामार्फत आणि सर्व कलावंतांच्यावर जाहीर निषेध व्यक्त करतो. बरोबर पेशवे काळापासून तमाशाची कला चालत आलेली आहे बंधूंनो. आजपर्यंत लोककला म्हणून ज्या कलेला बघितलं जातं, शासनाने दखल घेऊन वेगळे पुरस्कार दिले पण यांच्या संरक्षणासाठी आजपर्यंत आम्हाला काही त्याचा कायदा मिळाला नाही. काही लोकांना हेल्पलाईन नंबर करून संरक्षण मिळतं, तसं बरेच ठिकाणी तमाशा कलावंतावर अतिक्रमणं झाली, काय झालं, प्रत्येक ठिकाणी मारामारी झाल्या पण आम्हाला त्यावेळी ताबडतोब काही निकष मिळाला नाही. तशी शासनाने एक हेल्पलाईन नंबर आम्हाला द्यावा की जिथं बाबा या कलावंतांच्यावर हल्ला झाला असेल तर तिथं त्यांना संरक्षण मिळेल, एवढीच मी व्यक्तबाजी करतो. आणि परत एकदा या ज्या भ्याड लोकांनी जो हा गुन्हा केलेला आहे त्यांच्याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आज जो विठाबाई भामंग नारायणगावकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो असं व्हायला नको पाहिजे होतं. आम्हा कलावंतांचं जीवन म्हणजे असं धाकाधाकीचं असतं. कार्यक्रम करण्यासाठी जे जात असताना जो त्यांच्यावरती हल्ला झाला त्याच्याबद्दल मी तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध व्यक्त करतो.